5 कटू सत्य ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते. आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य इतरांवर अवलंबून आहे, पण खरं तर यशस्वी जीवनासाठी स्वतःची जबाबदारी स्वतःच घेणं महत्त्वाचं असतं. आयुष्याच्या या सत्यांवर विचार करून आपण स्वतःला अधिक परिपक्व आणि सक्षम बनवू शकतो. चला तर जाणून घेऊयात कोणती आहेत ही 5 कटू सत्य. मित्रांचा आणि नातेवाईकांचा खरा चेहरा आपल्या कठीण काळात उघड होतो. आयुष्यात प्रत्येकावर कधी ना कधी कठीण वेळ येतेच. अशा काळात माणूस आपल्या जवळच्या लोकांवर विश्वास ठेवतो, त्यांच्याकडे आधार शोधतो. मित्र, नातेवाईक आणि आपली खास लोक हे त्या क्षणी आपल्याला पाठीशी उभे राहतील असा आपल्याला विश्वास असतो. पण कठीण काळ खऱ्या अर्थाने नातेसंबंधांची परीक्षा घेतो. हा दिवस दाखवतो की कोण तुमच्या सोबत आहे आणि कोण फक्त त्याच्या स्वार्थासाठी जवळ होता. जेव्हा यश, पैसा आणि प्रतिष्ठा तुमच्या सोबत असते तेव्हा बरेच लोक तुमच्या जवळ येतात व समस्या निर्माण झाल्या की काही जण दूर होतात, काही तर तुमच्याशी संपर्क तोडतात, तर काही जण तुम्हाला दोष देऊन स्वतःला बाजूला काढून घेतात. ज्यांना तुम्ही आपल्या आयुष्यात महत्त्व दिलं तेच कधी कधी तुम्हाला निराश करतात. खऱ्या मित्रांची ओळख याच कठीण वेळेत होते. जे लोक कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमचा आधार मागतात, मदतीचा हात पुढे करतात, तेच खरे मित्र असतात. नातेवाईकांमध्ये अशीच परिस्थिती असते. काही तर तुमच्या अडचणींवर सहानुभूती दाखवतात, पण प्रत्यक्ष मदत करणारे मोजकेच असतात. कठीण वेळेत मदत करणे दूरच, पण काही वेळा लोक अशा प्रसंगी मीठ मिरची लावून घडलेल्या प्रसंगावर चर्चा करून तुमच्या अडचणी मोठ्या करतात. म्हणूनच कठीण काळ हा जीवनाचा खरा शिक्षक आहे. तो तुम्हाला दाखवतो की कोणत्या नात्यांना महत्त्व द्यायचं आहे आणि कोणाकडून फक्त अपेक्षाच ठेवू शकता. संकटातून बाहेर पडल्यानंतरही जे लोक तुमच्या सोबत राहिले त्यांच्याप्रती कृतज्ञ राहा आणि त्यांना आयुष्यभर जपून ठेवा. अशा वेळी शिकलेली धडे आयुष्यभर उपयोगी पडतात. मित्रांनो, जीवनातील कटू सत्य स्वीकार करणं कठीण असतं, पण ती आपल्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतात. आपलं आरोग्य सांभाळणं, नातेसंबंधांमध्ये शहाणपण ठेवणं आणि स्वतःला ताणतणावातून बाहेर काढणं या गोष्टी आपल्याला अधिक सक्षम बनवतात. ही सत्य सुरुवातीला कठोर वाटतात, पण त्याला स्वीकारून त्यांच्यावर विचार केल्यास आयुष्य अधिक सोपं, यशस्वी आणि आनंदी होऊ शकतं. जीवनात यश मिळवण्यासाठी ही कटू सत्य स्वीकारा आणि सकारात्मकतेने पुढे चालत राहा. तुमचे पैसे, ताकद आणि तुमचं दिसणं वेळेनुसार बदलतं, यासाठी बदलाची तयारी ठेवा. आयुष्यात अनेक गोष्टी वेळेनुसार बदलतात, विशेषतः पैसे, ताकद आणि तुमचं लुक्स, दिसणं. तरुणपणात आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असताना आपल्याला वाटतं की हे सर्व कायम राहील, मात्र जसजसे वयाचे टप्पे पुढे सरकतात तसतसे आपल्याला हे लक्षात येतं की शरीर, ताकद आणि दिसणे यात बदल होत आहे. हेच पैशाच्या बाबतीतही आहे. ज्याच्याकडे आधी भरपूर पैसे होते त्याच्याकडे पुढे तेवढेच राहतील याची काही गॅरंटी नाही. पैशाच्या बाबतीत आपल्याला हे मान्य करावं लागतं की असलेले पैसे तेवढेच टिकून राहणार नाहीत. योग्य निर्णय घेतल्यास पैसे वाढू शकतात, पण चुकीचे निर्णय, अतिखर्च किंवा आर्थिक संकटामुळे पैसे कमी होऊ शकतात. ताकद, शारीरिक असो किंवा मानसिक, ती देखील वयानुसार बदलते. एखाद्या व्यक्तीने त्याच्या तरुणपणी मोठ्या कुस्त्या जिंकल्या असतील, पण म्हातारपणी तेवढीच ताकद राहत नाही. कधीकधी आपल्याला या बदलांचा सामना करणं अवघड जातं, पण तुम्ही याचा जेवढा लवकर स्वीकार कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. स्वतःला नेहमी अपडेट ठेवा. जगात प्रगती आणि बदल होत राहतात. हरित तंत्रज्ञान या सर्व बदलांमध्ये महत्त्वाचा भाग बजावते. प्रत्येक दिवसाला नवीन आव्हान आणि संधी आपल्यासमोर येतात आणि नवीन पिढी प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. जर आपण आपल्याला ज्ञानाला अपडेट केले नाही तर आपल्याला जुन्या विचारांचे ओल्ड फॅशन ठरवून समाजात मागे ठेवले जाऊ शकते. आजकाल तंत्रज्ञान खूप जलद बदलत आहे. अगदी स्मार्टफोनचा वापर, इंटरनेटवरील साधनांचा उपयोग आणि डिजिटल मीडिया या सर्व गोष्टी शिकणे गरजेचे आहे. जगाच्या गतीला धरून ठेवण्यासाठी आपल्याला नवीन तंत्रज्ञान, ट्रेंड्स आणि कौशल्य शिकत राहावे लागणार आहे. जर तुम्हाला आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला सतत अपडेट करणं गरजेचं आहे. शिक्षण हे आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही जर कुठे थांबलात तर तुम्ही या शर्यतीत मागे पडू शकता. म्हणून तुम्ही नव्या तंत्रज्ञानाचा आणि ज्ञानाचा स्वीकार करून अधिक प्रगल्भ व्हा. सर्व लोक तुम्हाला धोका देतील, लाथ मारतील, पण एकच गोष्ट तुमच्या कायम सोबत राहील आणि ती म्हणजे तुमचं आरोग्य, जे कायम तुमची साथ देईल. आयुष्यात प्रत्येकाला अशा प्रसंगांना सामोरे जावं लागतं जेव्हा जवळचे लोकही दूर जातात. लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुम्हाला मान देतात, पण हे सर्व त्यांच्या गरजांवर अवलंबून असतं. तुम्ही यशस्वी असाल किंवा त्यांच्यासाठी उपयोगी असाल तर लोक तुमच्या जवळ येतात.
मात्र कठीण परिस्थितीत जेव्हा तुम्हाला त्यांच्या आधाराची गरज असते तेव्हा अनेकदा तुम्हाला पाठ दाखवून हे लोक पळून जातात. एकच गोष्ट कायम तुमच्या सोबत असते आणि ते म्हणजे तुमचं आरोग्य. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला स्वतःला सांभाळण्यास सक्षम असतात. शरीर साथ देत नसेल तर तुम्ही कितीही मोठ्या इच्छा बाळगल्या तरी त्या पूर्ण करणे शक्य होत नाही. एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असेल पण जर सतत आजारी असेल तर तो पैसा तिच्या सुखाचा आधार होऊ शकत नाही. म्हणून आरोग्याला नेहमीच प्राधान्य द्या. दररोजच्या जीवनात चुकीच्या सवयी जसे की उशिरा झोपणे, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव घेणे या गोष्टी आरोग्याला हानी पोहोचवतात. लोकांच्या अपेक्षांचं ओझं घेऊ नका. तुम्ही लोकांसाठी कितीही केलं तरी शेवटी त्यांच्या गरजा पूर्ण होणं थांबलं की तुमचं अस्तित्व त्यांच्यासाठी गौण होऊ शकतं. मानसिक शांतता आणि शारीरिक सुदृढता यांचा योग्य समतोल राखा. तुम्हाला मोठी अडचण येईल तेव्हा तुमचे शरीर आणि मन तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. शेवटी नाती तुटू शकतात, पैसा हरवू शकतो, पण जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही पुन्हा उभं राहू शकता. आरोग्याचे मूल्य नेहमी लक्षात ठेवा, कारण तेच तुमचं खरं वैभव आहे, जे कोणाचाही धोका किंवा संकट ओलांडण्यासाठी तुमची साथ देतं. तुम्ही कोणासाठी कितीही करा, पण तुमची चूक कायम लोक लक्षात ठेवतात. माणूस आयुष्यभर चांगलं वागण्याचा आणि इतरांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न करत असतो, पण एकदा आपण इतरांच्या सुखासाठी स्वतःचं जग बाजूला ठेवतो, पण वेळ देतो. लोकांची प्रवृत्ती अशी असते की ते तुम्ही त्यांना दिलेलं प्रेम किंवा मदत लवकर विसरून जातात, मात्र तुम्ही केलेली एखादी छोटीशी चूकही कायम लक्षात ठेवतात. हे सत्य कटू आहे, पण ते प्रत्येकाला अनुभवायला येतं. समाजाच्या नजरेत चुका अधिक ठळक दिसतात, कारण त्यांना लोकांना दोष देण्यात आनंद मिळतो. याचा मुख्य अर्थ म्हणजे अपेक्षा. लोक तुमच्याकडून सतत परिपूर्णतेची अपेक्षा करतात. ज्या क्षणी तुम्ही त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरता तेव्हा त्यांच्या डोळ्यात तुमची किंमत कमी होऊन जाते. त्यांना मिळालेल्या चांगल्या गोष्टी दिसत नाही, ते फक्त त्या एका चुकीवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक कृतीत विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचं आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की चुका टाळलं पाहिजे. आपण सगळेच माणूस आहोत आणि चुका अपरिहार्य आहेत. अशावेळी स्वतःला दोष देत बसू नका. पुढे जे चालू आहे ते महत्त्वाचं आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.